आजचा आपला पुढचा व्हिडिओ आहे ज्वारीचे मुरमुरेचा चिवडा. तर चिवडा जो आहे तो टेस्टला एक नंबर आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. तर हे अर्धा किलो मी ज्वारीचे मुरमुरे घेतलेले आहेत. तर मुरमुरे सुरुवातीला आपल्याला चाळून नीट करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर गॅस चालू करून मी कढई गॅसवरती ठेवलेली आहे आणि सुरुवातीला मुरमुरे जे आहेत ते आपल्याला कढईमध्ये टाकून छान कुरकुरीत भाजून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम थोडीशी मिडियमच ठेवायची आहे आणि सतत मिक्स करून भाजून घ्यायचं आहे. थोडेसे मुरमुरे छान कुरकुरीत झाल्यानंतर एक पळी तेल टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर मस्त असे आपले मुरमुरे छान कुरकुरीत भाजलेले आहेत. मी परातीमध्ये ओतून घेते. तर मुरमुरे आपले परातीत काढल्यानंतर मी कढईमध्ये साधारण 3 पळे तेल टाकून घेते. तर तेल छान गरम झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये शेंगदाणे टाकणार आहोत. तर तेल टाकल्यानंतर मी शेंगदाणे साधारण अर्धी वाटी टाकलेलं आहे. शेंगदाणे पण छान खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, करपून नाहीत द्यायचे. तर शेंगदाणे भाजल्यानंतर मुरमुऱ्यामध्ये मिक्स केलेले आहेत आणि त्याच्यानंतर पांढरी डाळ जी असते पंढरपुरी डाळ साधारण तीही अर्धी वाटी आपण तेलामध्ये भाजून घेऊया आणि डाळ छान भाजल्यानंतर तीही आपल्या मुरमुऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर साधारण 4 पळे मी तेल टाकलेले आहे आणि जिरे आणि मोहरीची फोडणी करणार आहे. साधारण 1-1 चमचा मी जिरे आणि मोहरी टाकलेली आहे. जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर साधारण अर्धी वाटी कढीपत्ता टाकलेला आहे आणि हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली तीही मिक्स केलेली आहे. अर्धा चमचा हळद, धनापूड अर्धा चमचा आणि अर्धा चमचा जिरापूड टाकणार आहे मी आणि गॅसची फ्लेम अगदी मिडियम करायची आहे. थोडासा हिंगही याच्यामध्ये टाकायचा आहे, मिक्स करून घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरही मिक्स केलेली आहे. त्याच्यानंतर शेव मी बारीक शेव बनवून घेतलेली आहे, तीही याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि आपली फोडणी जी आहे थोडीशी थंड झाल्यानंतर आपण मुरमुऱ्यामध्ये ओतून घेऊया. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पिठी साखर साधारण 2 चमचे मी ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे. तर छान आपण आता चिवडा जो आहे तो आता छान मिक्स करून घेऊया. तर मस्त असं मिक्स झाल्यानंतर चिवडा आपला पहा असा दिसतोय. तर अतिशय टेस्टी असा चिवडा आहे. तोंडाला चव येणारा चिवडा आहे. लहानापासून मोठ्यांना आवडेल असा हा चिवडा आहे. व्हिडिओ जो आहे तो तुम्ही नक्की ट्राय करा. असेच छान छान व्हिडिओ घेऊन मी येतच राहील. मस्त खा, स्वस्त राहा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.